Basri Naik, 1 member Pulau, 1 member Hazel, 1 member Tony, 1 member Miladina, 1 member Basri Naik, dan आमचे सेक्रेटरी एसलो विलेजीस आणि लांगस्टर ताजेर प्रेस रिपोर्टर हांगा सगळ्या माये मोगाचो येवकार. आयचो ग्रामसभेचो एजेंडा आसा to read and confirm of proceeding of previous Gram Sabha meeting and to discuss on the delegation issue of Gram Sabha if any. तो सांगले की ते एनओसी हे उडोवची म्हणून रिवोक करची म्हणून आता हे पंचायत आमकां सांगताय की त्यो एनओसी ऑलरेडी नल एंड वॉइड जाल्यो 10 वर्सांनी. सो 2012 दिलेले एनओसी 2022 नल एंड वॉइड जाल्यो सारके बरें आणि त्या एनओसी बेजीचेर ताका केस दवरता कळ्ळें का. सो आमगेले हे पंचायत आसा ते लास्ट 3 वर्सां हेंका तकले हेंगे वचना की बाबा ते एनओसी नल एंड वॉइड जाल्या आनी 3 वर्स पयलीं ते केस भायर पडपाची हेंच्यान तो पॉयंट घायला कोर्टाक हे अजूनही घालनाय एज्युकेशन किती पाहिजे नल एंड वॉइड एनओसी घेऊन तो केस दवरता नल एंड वॉइड एनओसी घेऊन ताका केस दवरता ते सांगताय न्हू आता आणि नल एंड वॉइड एनओसी घेऊन तो केस दवरता हे जाका पिशपण आनी किती वर्स सांगताले एक तर ऐका एक तर आम्ही लोक बसले आम्ही पिशे मूर्ख आम्ही ना येऊ कोण बोलतो 12 इयर्स झाल्यापासून ती नॉलेज वर्ड अजून ऐका आणि आम्ही रेझोल्यूशन केलेले ते रिवोक करतो अजून रिवोक केला कोणावर जबाबदारी आणि आमच्या पंचायत हॉटी बोलून आम्ही ऐकाय आणि आमच्या पंचायत हॉटी बोलून आमचं सांगता पंचायत आमच्या बरोबर आमची चिंता आणि तुम्ही सांग दिसतो तू मुंचा काय झालेला हांव जर सरपंच झालेला तू किती चिंता झालेला तू समज जर हांव जर एक तेच्या बदलार बसलेलो तू हिंगा आसलेलो आनी हो इश्यू आसलो तू कितें चिंता आसलेलो तुका मातशें कितें विशेश दिसताले मातशें तुका गडबड आसा आमगे पंचायतीन काय गडबड ना पंचायती गडबड ना एक जावपाय न्हू तेणे एनओसी हे रेझोल्यूशन हाडलेले बोवाळ लागलो आमगे 7 मेंबर कोणाक तो नाका मेंबर आसा त्यापेक्षा त्याच्याकडे गावकऱ्यांनी सेपरेट वचपाचें मागीर सांगा इथं सांगा आमी जर आमी तुम्ही जर इलेक्टेड आसा न्ही आमी जर सेपरेट जावपा सगळ्यांनी तुमचे कडल्यान जाल्यार आमी वचून कोर्टाक तुमचेर केस करता आमी लोकांक इलेक्टेड करून दिल्या तुम्ही मागीर सांग अजून पर्यंत तेगेलें कॅन्सलेशन कित्याक घालना तेगे रिवोक कित्याक घेतला कोणी दिल्ली मरे एनओसी तू रिवोक कित्याक घालना अजून हांवें ती एनओसी दिल्ली ब्लॉकाक जाय म्हणून दिल्ली record on the book it is already revoked don't can't blame me revoked झाला but एकसाथ कुठे धाडलो ना तर ऐका आहे मोठपण वगैरे येणार रेझोल्यूशन फॉरवर्ड केला कोर्ट किती रेझोल्यूशन रिवोक कित्याक करना फायदो किती अरे रेझोल्यूशन घेतले स्पेशल ग्राम सभा घेतले ते रिवोक कित्याक केला सेक्रेटरी काम कितें रिवोक कित्याक रिवोक सेक्रेटरी काम कितें इमिजिएट सस्पेंड करता सेक्रेटरी सरपंच ऐका सेक्रेटरीच्या कंप्लेंट फाईल करतात तू नाही पंचायती लेटर जाऊ नये म्हणा सेक्रेटरीच्या फाईल करता करप्शन केस आणि अँटी करप्शन पंचायत जाऊ देतात यू तुम्ही आम्ही सगळे साईन करतात सेक्रेटरी आमका तुम्हाला बरे पंचायती लेटर पंचायती लेटर व्हडली मिस्टेक तेण्यात रेझोल्यूशन घेऊन ते फॉरवर्ड अरे तुम्ही ते सोड तू सेक्रेटरीचे अँटी करप्शन मानच्या कंप्लेंट घालता पंचायती लेटर कित्याक घालना पंचायती लेटर येना अरे आम्ही सोड पंचायती लेटर तू दिता पंचायती लेटर तू बरोवन दिता हेने फॉरवर्ड करना म्हणून हेचेर एक्शन घेवची म्हणून कित्याक
अरे बॉयकॉट करपाक किती जाणा सांगतो का लास्ट मरे 1 वर्ष पयलीं आमी हांगा कोळशा लागून स्पेशल ग्रामसभा घेतलेली आणि तेन्ना ग्रामसभे रेझोल्युशन घेतलेले की हेंच्यांनी 2011 आणि 12 दिनार तारकारा एनओसी दिल्या जेटीच्यो त्यो रिवोक करच्यो म्हणून 1 वर्ष पयलीं दिलेल्यो रेझोल्युशन घेतले आमी आणि तेन्ना आमी भितर वचून सेक्रेटरी सांगलेलें इमिडिएटली तूं हें रेझोल्युशन मूव कर म्हणून सेक्रेटरीन आमकां एश्युरन्स केले रोखडे 2 दिसां भितर मूव करता म्हणून ह्या खबरी आतां 1 वर्ष जालें अजूनय रेझोल्युशन हेंच्यांनी मूव केलें ना तें कोळशाचें आमची रिवोक करपा म्हणून एनओसी आनी आज हो क्वेश्चन दिल्यार हे आमकां सांगता की आमी खंय तांकां याद करपाची आमी खंय हांकां याद करपाची तें रेझोल्युशन घेतलें म्हणून आमी जर हांकां याद करपाची जाल्यार हांकां आनी गव्हर्मेंटान दवरल्या कित्याक पेमेंट दिवं आनी ते म्हाका सांगता आतां कितें आमी याद 1 वर्सान आमकां याद जाली अरे आमकां याद जाली हे पिशपण तूं हांव कितें म्हणटा तुमचें रेझोल्युशन घेतलें तूं मूव करा हेजे वयल्यान आमकां एक कळटा की सगळे हे भितर आसा हांकां कोळसो येयले जाय हांकां कोळसो येयले जाय आनी आमकां लोकांक पिशा काडटा आज आमगे असोल्डा ग्रामसभा आसली आमगे ग्रामसभा आमी क्वेश्चन घातलेलें कितें एसटीपी प्लांट आमगे बांदतात तो आमगेले ऑर्डर विलेजा लागींच्यान आहा जॉयनींग प्रॉपर्टी आहा आनी तो प्लांट बांदून आमकां कांयच उपयोग ना तिका सगळे मँग्रोव्स मारले सगळे फिलिंग केले रिवर आसती पुरयली आमी कितले फावट पंचायती बरयन दिलें पूण पंचायत कांयच एक्शन घेयना कोणूच ऑथॉरिटी आसता एक्शन घेतना आनी कितें हार्ड ओवरफ्लो जाली जाल्यार आमगे गांव बुडटलो आमी तेका आमगेले कोण हे आहाय न्हू ऑथॉरिटी आहाय न्हू तेणी लोक सांगलें ती प्लांट आहा तो भायर 200 मिटरा भायर घाल शिफ्ट कर नाल्यार आमगे वडार गांव आहा तोय शिफ्ट कर कित्याक एक कर हांवें गांव बुडोवन दिनाकाय आमी पंचायती रिक्वेस्ट केलें तुमी तेजेर एक्शन घेवचें आनी रिमांयडर धाडचें तेजेर कंप्लेन करचें पंचायती हेजेर एसटीपी प्लांटाचेर कंप्लेन करचें आनी इमिजिएट तो बंद करचें आमकां त्रास जातात आज ग्रामसभा जाली सो ग्रामसभा बंद केली लोकांनी कितें जालें कितें रिजन आसलें सी प्रॉब्लेम कितें जालें जाणा जी लास्ट इयर हांगा स्पेशल ग्रामसभा जाल्ली की कोळसो नाका म्हणून रिजोल्युशन घेवपाक 1 वर्स जालें पंचायत सेक्रेटरीन अजून पर्यंत रिजोल्युशन बाकी डिपार्टमेंटांनी फॉरवर्ड केलें ना आमी एक रिजोल्युशन घेतलें की हांगा कोळसो नाका म्हणून आतां हेगे रिस्पॉन्सिबिलिटी न्ही आनी क्वेश्चन विचारल्यार तो कांय रिप्लाय दिवपाक तयार ना सो हो प्रॉब्लेम जालो सो ताका लागून लोकांनी मागीर बोवाळ मारून ग्रामसभा हांगा बंद करया म्हणपाक सो प्रॉब्लेम असो जाला हांगा दुसरें हांगा कितें चल्लां की सेक्रेटरीन लोकांनी आतां लेटर्स घेवपाचें बंद केलां तो म्हणटा आज अनाउन्समेंट मारल्यार 2 दिसां भितर लेटर दिया म्हणटा तो पूण पंचायत राज एक्टा भितर अशें कांय प्रोविजन कांय आमकां मेळना जेन्ना आमी वाचलें तेन्ना कळ्ळें की तुमी केन्ना दिवपाक जाय टायम लिमीट ना म्हणून सो दीस इज हाव इज एप्लिकेशन रिजेक्ट करता हांगा कांय एक्शन घेना आमी जेन्ना पंचायती सांगलें जर तुमकां नाका इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आहा तांकां तुमी सेक्रेटरीच्या एंटी करप्शन ब्रांचाक कंप्लेन घाला म्हणून पूण तेंय करपाक रेडी ना सो दीस इज अ व्हेरी क्लियर कट मेसेज की तुगेली पंचायत जे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह आसात ते आनी तुगेली ब्युरोक्रेसी म्हणल्यार तुगेलो सेक्रेटरी जाले बाकीचे ऑफिसर्स आसा सगळे मेळून हांगा कोळसो हाडपाक सोदता आसतले सो आतां तुमचो ओपोज आहा कोळशाक हय म्हणल्यार ग्रामसभा तुमकां हे पंचायत ऑलरेडी रिजोल्युशन घेतलां नाका म्हणून पंचायत सपोर्ट करता प्रॉब्लेम तोच जालो जेन्ना आमी सांगलें पंचायत कितें म्हणटा की तुमी सेक्रेटरीन अजून फॉरवर्ड केलें ना म्हणटा आमी कितें सांगलें जर सेक्रेटरीन फॉरवर्ड केलें ना तुमी तेजेर एंटी करप्शन ब्रांचाक कंप्लेन घाला म्हणलें नाल्यार बाकीचे ऑथॉरिटीज आसा तेगेले हायर अप्स तांकां म्हणलें तुमी कंप्लेन घाला तेजेर किंवा सेक्रेटरी नाका म्हणून हेजेर एक्शन घेवचें म्हणून पूण पंचायतीचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आसात ते सुद्दां करपाक तयार ना म्हणटा हेजे वयल्यान क्लियर कट कळटा की पंचायत सेक्रेटरी आनी ऑफिसर सगळीं मेळून हांगा कोळसो हाडपाक सोदता म्हणून जेन्ना ही ग्रामसभा जाली गेल्या असोल्डा पंचायतीन आतां डायरेक्टली सरपंचान ताचेर आरोप घातलो की फेलिस्टीक तेजे आर्ग्युमेंट करता सगळे डॉक्युमेंट दिले आनी कितें आसा ते सगळे ते एंटिटीज गेले म्हणून पूण आतां कितें जाल्लें आहा जेन्ना पंचायती कितें जाता ते पंचायतीचे आमकां 4 दीस पयलीं मागता कितें डॉक्युमेंट जाय रिटर्न कितें दितले जाल्यार
जाल्यार आमी तांकां 4 दीस पयलीं दिवन आयज तेज्यान खरें तुमी दिल्या वो कितें केल्या म्हणटा तेजें आन्सर दिवपा जालें ना आनी ह्या खातीर लोक तुगेलो एग्रेसीव जालो आनी लोक एग्रेसीव जावन लोकांनी कितें म्हणलें तुमकां आतां इतली तेंपाचें 1.5 वर्साचें 2 वर्साचें तें विचारनाका तुमचे कडेन रेजिस्टराचेर बरयल्लें आहा की आमी स्पेशल ग्रामसभा घेतली तेन्ना आमी विड्रॉ करता म्हणून पूण विड्रॉ करता तेजें आन्सर तेजें दिवपाक जालें ना आमकां पूण म्हजें नांव बेश्टी म्हजेर एक एलिगेशन घायल्ल्या भशेन जालां की फॅलिक्स एक बेश्टो कॉन्फ्लिक्ट तयार करता म्हणून कित्याक लोकांक कळपा जाय ग्रामसभी म्हणल्यार सगळीं लोक येता आनी त्या लोकांक कंप्लीट कळपा जाय कितली पारदर्शीकपणान हें काम जाता आनी ना जाता म्हणटा तें म्हणटकर हांव हेजेर म्हजो खर विरोध आहा की बाबा हें तेणें पळय तो स्टेटमेंट दिला तो सारकें दिलो ना म्हणून आनी ही म्हाका जी ग्रामसभा आसली न्हू आयज एक्चुअली म्हाका जाय आसलें कितें सगळी आख्खी ग्रामसभे घेवन आमी फुडल्या आयतार पासून एक रॅली काडपाची सगळी लोकांनी कित्याक हो प्रोजेक्ट आमकां हेंनी हांव कसो नाका सगळी लोकांक घेवन आमची काडपाक केल्ली पूण इन बिटवीन हो कन्फ्लिक्ट जालो आनी तेणी तांकां खबर ना दिल्या ना दिली म्हणटा ती आनी त्या खातीर हे हांगा थंयच्यान लोक बेजार जावन भायर सरलो ग्रामसभेक पाळी कितें आयल्या आयज गोंयकार अशी न्हू तें उठून गेले कित्याक आयज आसोळडा पंचायती ऑर्डिनरी ग्रामसभा आसली तितून एक प्रश्न मांडलो एकट्यान जी दिना तारखेला ती आमी जेटी परमिशन दिल्लें 2021 तें रिवोक केलें वो ना तें असो प्रश्न गेलो तेन्ना आमी कितें सांगलें तें आमची 1 वर्स पयलीं 2023 एक तेमीच एक जाहीर सभा घेतली रिगार्डींग तो स्पेशल ग्रामसभा केल्ली तितून ती रिवोक कर म्हणून सांगली आनी तेन्ना आमचे सेक्रेटरीन तें मातशें कितें सगळे आमी पुरावे धाडले रिवोक केलें नॉल एंड वायट जालें म्हणून अशें तेणी म्हाका म्हणलें जालें म्हणटरीच हेतून जे आतां जे केसीन इनवॉल्व जाली तो आमकां आपलो सेक्रेटरी आतां मनोज म्हणून वाठाराचो तो आसलो आनी एक फॅलिक्स म्हणून ताणें सगळे पुरावे RTI मधून व्हेले की आमी ती रिवोक केली अशें म्हणलें रेग्युलेशन बरयल्लें आहा पूण ती रिवोक केली ती म्हाका कशें एक्झेक्ट खबर ना तो आतां 1.5 वर्सान जवळ जवळ 1 वर्स मायजूय आनी विचारता आयची तुमी रेजोल्युशन मूव धाडलें तें धाडूनच ते सगळे आतां हेतून स्टेटस को उरली न्हू एनजीटीन गेले न्हू ते सगळे आनी कशें जातलें तें नांव ते ग्रामसभे रेजोल्युशन घेतले ते मूव केल्ले तुमी केले तुमी ना म्हणले न्हू ना ग्रामसभे ना म्हणले ना रे कितें जालें तें दोगांनी ना म्हणलो ना म्हणा तुमी ना म्हणलें म्हणून तशें जायना तें आमी दिवपा सगळे दिलें आनी आमी ग्रामसभेन हे 7 मेंबर मरे आमी होल काळगांनान ओपोज आहा आतां थोडे ते पॉयंटेड करता कितें तो दादो तो पंच येवन एडजस्टंट पंच येयलो ना दुसरो पंच येयलो ना म्हळ्यार ते मातशें तांकां हट जाता कित्याक त्यो जाणटी आमी त्यो 60 इयर्सांची पंच आहा लेडीज पंच आहा आमी जेन्ना ग्रामसभेक घेयल्या स्पेशल ग्रामसभेक तेन्ना सगळे आतां तुमगेले ग्रामस्थ आसा ते तुमकां स्ट्रॉंगली अपोज करता आयज तेणी बॉयकॉट केले आतां तुमगे मुखार स्टेप कितें आसता पंचायतीचेर आमी तेंचे वतांनी आहा जेन्ना गोश्ट नाका जावं जेटी नाका जावं रोबी नाका तें आमी सगळे आहा आतां बिश्टें तें कोण बिश्टें तें मिसअंडरस्टँडींग जालां म्हणून तें मातशें तें कितें जालें इशू तापलो आनी ते मूव आवट जाले